भारताला तेल खरेदी करण्यासाठी कुणाच्याच परवानगीची गरज नाही। विरोधकांच्या टीकेनंतर केंद्र सरकारने केलं स्पष्ट। अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदीसाठी परवानगी दिल्याचा आरोप। इराणला पूर्णपणे बेचिराग करू, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इराणला इशारा। घरापर्यंत पोहोचल्या युद्धाच्या झळा, घरगुती गॅस सिलेंडर 60 रुपयांनी मागला। व्यावसायिक वापरासाठी गॅस सिलेंडर मिळणार नाही, केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय। हॉटेलातील जेवणाची चैन परवडण्याबाहेर, उपहारगृहामध्ये जेवण 30% महागणार। आंबा झाला कडू, आधीच उत्पादन कमी, त्यातच निर्यात खोळंबली, आंबा उत्पादक चिंतेत। आजोबापेक्षा नातू श्रीमंत, राज्यसभेच्या उमेदवारी निमित्त समोर आली माहिती। पार्थकडे शरद पवारांपेक्षा जास्त संपत्ती। संरक्षण क्षेत्रामध्ये आधुनिक बदल आवश्यक, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं वक्तव्य। सीमारेषेवरील यंत्रणा अधिक सक्षम होणार, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। कोल्हापुरातील प्राध्यापक सौरभ जोशीवर गंभीर आरोप, प्राध्यापकाकडून विद्यार्थिनीशी अश्लील वर्तन। महिला वाहकाची प्रवाशाला मारहाण, क्षुल्लक कारणावरून वयस्कर प्रवाशाला मारहाण केल्याचा आरोप, उरण पेण एसटी मधली घटना। छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये अव्यवस्था, बाळंतिणीवर जमिनीवर उपचार घेण्याची वेळ। साईबाबा संस्थांच्या तिजोरीवर सरकारचा डोळा, शिर्डीमा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अभय शेळकेंचा आरोप। मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक, रेल्वे रुळ आणि ओव्हरहेड वायरच्या देखभालीसाठी घेण्यात येणार ब्लॉक। मुंबई महापालिकेचा 550 कोटींचा कर थकीत, बीएमसीच्या मालमत्तांना ई लिलावासाठी नोटिसा। येवल्यामध्ये 23,000 मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात घटली, जवळपास 700 कोटींचं परकीय चलनाचा नुकसान। आखातातील युद्धामुळे हळदीच्या दरामध्ये घसरण, आठवड्याभरामध्ये दर क्विंटलला 2300 रुपयांनी घसरले। मुंबईमध्ये बुधवारपर्यंत तापमान उष्णच राहणार, मुंबईकरांना आणखी काही दिवस उन्हाच्या झळा सहन करावा लागणार, तर सोलापूरचा पारा सर्वाधिक 39 वर। नागपुरात जागतिक महिला दिनानिमित्त पिंक मॅरेथॉन, अमृता फडणवीसांच्या हस्ते मॅरेथॉनचं उद्घाटन, महिलांचा मोठ्या संख्येनं सहभाग। आज भारत आणि न्यूझीलंडमध्ये T20 विश्वचषकाचा अंतिम सामना, आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना होणार, सलग दुसऱ्यांदा विश्वविजेते होण्यासाठी भारत सज्ज।